जीवन जगत असताना जीवनामध्ये असा एक तरी मित्र कमवा की जेणेकरून दुःखाच्या प्रसंगी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे। एका कवितेमध्ये वर्णन करतात, दुःखाड मायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। आणि 6वी गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली दादा, म्हणून स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी थांबली पाहिजे। आज थोडा जर विचार केला तर आज प्रत्येक भागामध्ये मुलगी पुढे आहे महाराज। जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, जिथं मुलगा इंजिनियर आहे मुलगी सुद्धा इंजिनियर आहे। प्रत्येक भागामध्ये आज मुलगी पुढे आहे। याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ऐका, अरे एक स्त्री या देशाची पंतप्रधान होती, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती होती, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते, आणखी किती सांगावं। पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की बाप म्हणतो मला नको ती करटी, आजी म्हणते मला नको ती करटी, नातेवाईक देखील त्या मुलीचा तिरस्कार करतात दादा। परंतु त्या मुलीचं अंतःकरण म्हणतं, अगं आई मला देखील हे जग पाहायचंय, मला देखील जन्माला यायचंय। 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझू आई। किंवा आणखी एका गीतामध्ये वर्णन करतात की ती मुलगी आईला आवाज देते, अगं आई सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला कोण घालणार। होईना मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, होईना मी जेव्हा राजाची गराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, दूर दूर जाताना बाबा रडणार, दूर दूर जाताना बाबा रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला, येऊ द्या त्या मुलीला जन्माला, नका विझवू त्या वंशाच्या पत्नीला। आणि आता शेवटची गोष्ट ती म्हणजे आपण देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल दादा, परंतु घरातल्या आई वडिलांना मात्र विसरू नका। अरे आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ, जिच्यावर आपण हक्कानं रागवू शकतो ती फक्त आपली आई असते। पण तरी सुद्धा आपण त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, पण ऐका ना, अरे जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांनी आपल्यावरती केलाय। जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेच लागे जरी पायाला, अश्रू येती आईच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला। सर्वात मोठा उपकार त्या आईने आपल्यावरती केला आहे महाराज। त्या आईचे उपकार आपल्याच्याने फिटणार
नाहीत. ती आई कोण आहे? एका गीतामध्ये सांगतात, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार, रखरख त्या रानात तडपत्या उन्हात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिचा उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. म्हणून त्या आईला कधी विसरू नका. आणि जेवढं प्राधान्य आपण आईला देतो तेवढं प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. परंतु आज प्रत्येक कीर्तनकार कीर्तनामध्ये आईचं गुणगान गातोय महाराज, पण बिचाऱ्या बापाचं नाव सुद्धा कुणी घेत नाही. पण बाप कसा आहे? मी नेहमी सांगत असते की पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, त्याला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही हो. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. तो बाप आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण तारुण्य आपल्या लेकरासाठी झिजवतो, पण तरी सुद्धा आपल्याला आई जवळची वाटते आणि बाप मात्र पोरका वाटतो. बाप कसा आहे? तो बाप फणसासारखा आहे. फणसाच्या काट्याला घाबरून जर फणसाच्या जवळ आम्ही कधी गेलोच नाही तर त्याच्यामधला मऊ मुलायम गरा आम्हाला कधी चाखायला मिळणार नाही. त्याप्रमाणे त्या बापाच्या क्रोधाचे काटे तुम्हा आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही हो. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. मी म्हणत नाही की आई कमी आहे. आई घराचा कळस आहे, तर बाप घराचा पाया आहे. आणि पाया जर भक्कम असेल तर पूर्ण घर उभं राहतं, नाहीतर पाया कच्चा असेल दादा तर पूर्ण घर कोसळण्याची भीती असते. आई घराचं अस्तित्व आहे, मांगल्य आहे, पण बाप घराचा कणा आहे. म्हणून त्या बापाला विसरू नका. पण आज खऱ्या अर्थानं माता यशोदा, माता देवकी सर्वांच्या ज्ञात आहेत. माता यशोदा, माता देवकी सर्वांच्या ज्ञात आहेत. परंतु यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा तो बाप वसुदेव, तो मात्र कुणाच्याही लक्षामध्ये नाही. प्रभू रामचंद्रांना जाताना पाहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्य तुमच्या आमच्या लक्षात आहे. परंतु पुत्र पुत्र राम राम म्हणत प्राण सोडणारा तो बाप दशरथ तुमच्या आमच्या लक्षामध्ये नाही. रुक्मिणी माता सर्वांना माहीत आहेत, पण माझ्या लेकराच्या मुंजीला परवानगी मिळावी याकरता देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठलपंत ते तर आम्हाला माहीतच नाहीत. का? कारण आम्ही त्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही, म्हणून तो बाप आम्हाला कळलाच नाही. आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेत जाणार, त्या बापानं नवीन स्कूल बॅग आणली, नवीन वॉटर बॅग आणली, आईनं तुमच्या पायामध्ये नवीन पैंजण घातले, तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, अरे आज आपला बाप आपल्याला कुठेतरी नेणार आहे. ती मोठमोठ्याने रडू लागली, ढाय मोकळून रडू लागली. तेव्हा आई म्हणते, आहो नकाना नेऊ तिला शाळेत. परंतु बापानं ऐकलं नाही. बापानं मुलीचा हात धरला आणि बाप मुलीला घेऊन शाळेत आला. मग तो बाप जगानं पाहिला आणि जगाला तो बाप कसा वाटला हो? निष्ठुर वाटला. बघता बघता बाप मुलीला घेऊन शाळेमध्ये आला, पण शाळेत मुलगी बसत नाही. बाबा मला तुमच्या सोबत घरी यायचंय, मला नाही शिकायची शाळा. मुलगी ऐकत नाही. तेव्हा बापानं मुलीच्या कानाखाली तार दिशी एक लावून दिली आणि बाप शाळेतून बाहेर आला. मग तो बाप जगाने पाहिला, जगाला तो बाप निष्ठुर वाटला. अरे स्वतःच्या लेकराला मारतो, तो बाप कसा आहे? निष्ठुर आहे. पण बाहेर आल्याच्या नंतर डोळे पुसणारा तो बाप जगानं पाहिला नाही. अरे माझी मुलगी शिकली पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय असा म्हणणारा तो बाप जगानं पाहिला नाही. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. तो बाप कसा आहे? नारळ आपल्या सर्वांना माहीत आहे. नारळ दिसायला वरून कसं दिसतं हो? कडक दिसतं, पण अमृतापेक्षाही गोड पाणी आपल्याला प्यायला देतं. मग ते पाणी म्हणजे तो आपला बाप आहे. एका कवीने कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन केलं. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखार कळा, त्याच्या काळजात सुद्धा
लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटकरी होत, बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून आज माझ्या कीर्तनातून फक्त 2 गोष्टी घेऊन जा महाराज. आई वडिलांची सेवा करा, एवढं जरी तुम्ही घेऊन गेलात तरी मी माझं कीर्तन सफल झालं असं समजेन. विठ्ठल 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 असो. झालेली सेवा समाप्त करणारच आहे, कारण आपली कीर्तनाची नियोजित वेळ ही संपून गेलेली आहे. म्हणून सेवा समाप्त करण्याच्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी कीर्तनामध्ये अतिशय रंग भरण्याचं काम केलं अशा आमच्या ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षा संस्थेतील सर्व विद्यार्थिनी असतील, टाळ वाजवून पावले खेळून त्यांनी सुंदर अशी साथ दिली, त्यांना देखील धन्यवाद. आणि उत्कृष्ट गायन ज्यांनी केलं, आता त्या सुद्धा खूप मोठे कीर्तनकार आहेत महाराज. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण श्वेता दिदी बढे, त्यांनी सुद्धा टाळ वाजवून गायन करून अतिशय सुंदर साथ मला दिली, त्यांचे देखील धन्यवाद. तसेच श्वेता दिदी असतील, दीपाली दिदी असतील, पूजा दिदी असतील, सर्वांचे धन्यवाद. आणि ज्यांनी मृदंगाची उत्कृष्ट साथ दिली, मी तर म्हणेन अतिशय सुंदर समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या पखवाजाचा आवाज घुमत आहे असे, आणि तुमच्या गावचं वैभव आहे महाराज, तुमच्या गावचं भूषण आहे असे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खोटे, त्यांचे देखील अंतकरणापासून धन्यवाद मानते.